दर्यापूर शहरातील जुन्या नगरपालिकेच्या समोर रात्रीच्या सुमारास एका विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्यावर जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक अत्याचार करण्याची धक्कादायक घटना 4 मे रोजी पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर घडली होती। पीडित महिलेच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल करीत अविनाश नितीन पाटील व रोशन ज्ञानेश्वर वानखडे या दोघांना अटक केली आहे। घटनेला 5 ते 6 दिवसाचा कालावधी लोटूनही एक आरोपी अजूनही फरार आहे। दरम्यान गुरुवार दिनांक 9 मे रोजी दुपारी पीडित महिलेचे नातेवाईक, 2 आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व महिला पुरुष ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने दर्यापूर पोलीस ठाण्यावर धडकले व उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अनेक प्रश्नांचा भडीमार करीत चांगलेच धारेवर धरले। यावेळी सदर आदिवासी बांधवांनी तब्बल तासभर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये चांगलेच गोंधळाचे वातावरण तयार झाले होते। या प्रसंगी ठाण्यावर धडकलेल्या आदिवासी समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना आमच्या ताब्यात द्या, पोलीस या प्रकरणात दिरंगाई करीत असून आपल्या सोयीनुसार गुन्ह्यात वाढ करीत आहे। अटकेतील आरोपींना घरगुती डबा, पाणी दिले जात असल्याने पोलीस कारवाईवरच संशय असल्याचा आरोप केला गेला। एका पुराणं आणून सोडलं तर हिंगे तिंगे समजा 4:45 या पोरीले वाजले, तिचं अंग कुकडे, ताल कुकडे, पूर्ण केस कुकडे सुटलेले होते। मग आम्ही काही विचारलं नाही। शेवटी मी त्या पोरीले 4-5 शिव्या दिल्या। म्हटलं तू ऐकत नाही, हे घटना आम्हाला माहितच नाही। मग आता ते घबरावली, तिच्या बोलणंही नाही, डोळे नाही उघडे। सकाळी सुशीलाबाई आल्या, त्याच्या संग 2-3 बाया आल्या, त्याने ते आम्हाला घटना सांगितली तर मग तिच्या घरच्या पाहुण्याचं म्हणणं होतं। मग तिच्या घरच्या पाहुण्याला मी फोन लावला, म्हटलं तुम्ही लवकर या, ते गावले जायला होते। मग मी त्याला फोन लावला, म्हटलं माझ्या पोरीला गुंडेईनं म्हटलं घेरा टाकला आणि चाकू मारले। एक शब्द मी खोटी बोलली की चाकू मारले। नंतर ते आले, मग ते म्हणत बाकी तुम्ही रिपोर्ट देऊ नका। म्हटलं तुम्ही काऊन रिपोर्ट देऊ ना देत, माझ्या पोरीच्या विद्युतचा आज कचरा झाला तर म्हणे मी पोलीस पाटील हसल्यानंतर माझ्या विद्युतचा कचरा मी म्हटलं तो सांभाळून घ्या, चालणाऱ्या गोष्टी आहेत, पण आज आपली विद्युत हरास होऊन राहिली ना। म्हटलं मग काय करसान, म्हटलं तुम्ही ते झाल्याच्या नंतर त्याने एक दिवस आम्हाला रिपोर्ट देऊन दिला, दुसऱ्या दिवशी हे उठून आम्ही उभं केलं। आज 5-6 दिवस झाले, 6 दिवसापासून हे काहीच केअर नाही घेऊन राहिलं, काही कामाची गोष्ट नाही। आमच्या लेकराला आम्ही सिंगल वरच्याही आम्हाला बाजू नाही दिला। काही रिपोर्ट काढून राहिल्या, अशा केसेसचे मोठे 10 रिपोर्ट असतात त्या। आले की चालले रिपोर्ट, आले की चालले जेवले नाही, काही त्या कळते एकापरी डबा इकडे पोलीसवाल्याचा पोरगा आहे म्हणते, तो त्याला डब्बा, चिप्सचे पाकिट, थंड पाणी सर्व त्याच्या बरोबर चालू आहे। तुमची मागणी काय आता? मागणी काही आम्हाला नाही पाहिजे, मागणी काय नाही। अशा कंडिशनच्या बाईले इथं 10 म्हणजे 6 दिवस झाले ना, बसून ठेवून राहिले सारखं। आमची मागणी अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रहा अपडेट।